बुवानं मला हेच सांगायचं आहे की हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जसं जग चालतंय त्या पद्धतीने चालायला पाहिजे अशी लोकांची ही भावना आहे आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं म्हणणं आहे. काय बुवा मला बोलता खूप येतं, मी त्या लेवलला जाऊन बोलणार नाही. या ठिकाणी सन्माननीय श्री दयानंद सावंत शाखा प्रमुख यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य आमच्या काशीराम बुवांचे अजरामर झालेलं गीत यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. बुवांचं भजन किंवा राग म्हणू नका, मी तुमचा चाहता आहे. भजनाच्या बाबतीत मी भक्त आहे तुमचा, तुम्हाला ते पटणार नाही पण हे स्टेजवरती सांगण्यासाठी पण मोठं काळीज लागतं. मी भक्त हे 100% बरोबर आहे, पण आपण जे विचार मांडतो बुवा किंवा आपण जी गीतं सादर करतो ती जनमानसावरती ठसत नाहीये बुवा. तुम्ही मगाशी छत्रपतींची आरती म्हटलात, आम्ही सुद्धा बुवा म्हणतो. महाराष्ट्र गीत म्हटलात, लोकांपर्यंत ती आपण पोहोचवली पाहिजे. अर्थात तुमचा थोडासा आवाज म्हणजे मी तुमच्या भजनाला नाव नाही, एवढं सुंदर भजन करता तरी पण मायबाप भजनी श्रोतेजन ओरडतात का की बुवाची कळ काढ. आणि ही सवय लागलेली आहे भजनी श्रोत्यांना, आपणच भजनी बुवानी ही सवय लावलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना ते दोष देऊन बुवा उपयोग नाही. मगाशी बुवानी सांगितलं की गौतमी पाटील बुवा ती पण एक कलावंत आहे. तिने एक गाणं म्हटलं नाचून तर ते अजरामर होतं, पण आपण 2-2 महिने बसून नोटेशन जेव्हा घासून हे करतो ते लोकांना आवडत नाही बुवा. भजन हा सध्या एक बाजार झालेला आहे, बाजार म्हणजे भजनाची दिशा बदलत चालली आहे आणि आपण ती जागेवर आणण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण कुठेतरी बुवा ते बसणार. मी मोठेपणा सांगणारा बुवा नाही, पण अजूनही मी वर्षात 50 कार्यक्रम करू शकतो. 125 ते 150 पर्यंत करतो, पण 200 कार्यक्रमापर्यंत मी जाऊ शकतो. पण मगाशी बुवाने सांगितलं काय, ही पिढी मान मर्यादा ठेवणारी सध्याची पिढी नाही आहे वा. हेच मला सांगायचं आहे, आम्ही नवीन नवख्या बुवांबरोबर का बसत नाही त्याचं हे कारण आहे बुवा. लोक आम्हाला गर्विष्ठ म्हणतात. मगाशी सांगितलं काय बुवा जर काय माका बोलले तर माझ्याकडे पुढे बारी हा. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन इज मोस्ट इम्प्रेशन. जे काय कराल तर पहिल्या फटक्यात, नंतरच्या फटक्यांचा जोर नसता. बरोबर. बाकी मी तुमच्या किती जरी बघा कोणी चढवल्या मी लेवल सोडून जाणार नाही. गणेश नगरचा सुप्रसिद्ध इंस्टाग्रामवरील रील स्टार GNPLचा नामवंत गाजलेला खेळाडू कोणीही समोर येऊ द्या, मी एकटा बस. अरे बाबा माझ्या एका IPL मध्ये पाठवलंच नाही की नाही. बरोबर हा. आता ह्यो ज्या पद्धतीने ह्या बोललो ना हो, त्या दिवशी आपल्या रोहित शर्मान 100 मारल्या तरी त्याचा किंमत नाही, पण धोनीने आमच्या 3 षटकार मारल्या काय उजो झालो बघा. त्याच्यात ह्यो प्रकार बघा, तुम्ही विचार करा. म्हणजे असा काय लिहलेला हा हो. पुढच्या वर्षी बहुतेक ह्यो IPL मध्ये जातो हा, लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सत्कार करून घेतो तयार राहा. याचं नाव काय माहिती आहे, संदीप सुर्वे. आणि एका बघा बाबा भानगडी नको हयसून बक्षीस दिलेला हा. बरं दिल्यान माका 51 रुपये सोड. एका पावसात पॉली म्हणतात, पॉली लावा ताकद. आता मी काय ताकद मास लावतो 51 रुपये असू दे. 51 रुपयांचं बक्षीस आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. खूप म्हणजे खूप मला आवडलं बुवांचं भजन. काही लोक नाराज होतील, ठीक आहे. मी तुमचं मनोरंजन 100% करणार, पण आणि जी गाणी म्हणणार ती 100% तुम्ही गुणगुणत जाणार. हा आपला शब्द आहे म्हणून आपलं कॅलेंडर फुल असतं, लक्षात ठेवा. महाराष्ट्र गीत म्हटलं, 2 दिवसापूर्वी ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये जगायचं कसं हे शिकवलं, या दोघांवरती एकत्रित मी गीत नेहमी सादर करतो, ते घेतो. काय म्हणलेले, आपल्याला बाबासाहेबांचं महत्त्व लहान लहान मुलांना या माहिती नसेल, पण बाबासाहेब नसते तर या देशात सुद्धा हाहाकार माजला असता. कुणी कोणाला विचारलं नसतं मंडळी, लक्षात घ्या. त्यांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेचं आपण पालन कुठेतरी करतो, म्हणून हा आपला देश आज चांगल्या रीतीने पुढे जातोय. ऐका.
लोक घरात जातात म्हणून. माझ्या बारी एक लोका जरी घरात गेली ना तरी घरात जाऊन पण थंय बोमाटतली तो मेलो आमका झोपवू देणार नाही बोमाटता कित्या का असं आहे हो काका. असा माझा भजन माझा म्हणजे परमेश्वराचा. तुमका नाराज करूच नाही. फक्त 100 रुपये मला जायपर्यंत हाणून द्यावा हा. कारण तुम्ही एवढे हय इलास आमका झोप येता म्हणून सांगा आम्ही झोपे उडवणारे बुवा असं म्हणून आय एम फुल. फुल म्हणजे ह्याच्यात नाही कॅलेंडर. डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक
या ठिकाणी मुली सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मंडळाला धन्यवाद देईन, कारण मुली सध्या डबल बारी भजनं ऐकत नाही काका. कारण भजनी बुवांची तोंडा देवा शपथ सांगतोय. पण मी मुलीला सल्ला देईन, तुम्हाला एवढी समाजात सध्या किंमत आहे, माझं ऐकायचं असेल तर ऐका. कारण 3 मुलींचा बाप तुम्हाला सांगतोय. किती? 3. बाबा झील नाही, पण हे जे विद्यार्थी असतात हेच माझे झील. तुमच्यासाठी फक्त सांगतोय, भगिनींसाठी. तुम्हाला समाजात सध्या एवढी किंमत आहे, फक्त भरकटत जाऊ नका. महाराष्ट्राची आकडेवारी आहे, 100% मुलगे आहेत आणि 70% मुली आहेत. 30% मुलगे लग्नाशिवाय रवतले, लक्षात ठेवा, लग्नाशिवाय. त्याच्यामुळे तुमका किंमत हे हल्ली जे असं ह्या भाजरावून जे फिरतात ना, यांच्यापासून सावध राहा. हे धोका. तुम्ही आता हे तरुण मंत्री घेऊन गेलो आमच्यावर घसा अर्था की बरोबर ना. तुम्ही सगळ्यांकाच वाईट म्हणत नाही, पण हे असे ना चायनीज मारून नाक्यावर उभे असतात, नाक्यावर यांच्यापासून कलर बिलर लावतले होय बघा असे. व मनोरंजनाची दिशा असतात. आजच्या तरुण पिढीला काय हवं हे भजनाच्या माध्यमातून आपण दिलं पाहिजे. मी तुमका सांगणं एवढं मोठं बोल आहे, कारण मी सांगते तर सगळं माझं वाईटच माका सगळे ठरवतो. पण भगिनींचा सांगते, ह्याच्यातले 2 मुली जरी मी जा काय सांगते तर ऐकायला गेलात ना, तर तुमच्या या पवित्र स्थानात बारी करून गेलेल्याचा माखा काहीतरी सार्थक लागत. 2 मुली जरी ऐकून चांगला ऐकून गेला असतो. कारण मुली म्हणजे सध्या प्रत्येक घरातलं, ज्या घरात मुली आहेत ना ते घर बघा नंदनवन असतं, नंदनवन. मुलगे काय नाही, बापूस गेलो काय प्रॉपर्टीज नाव कसा त्याचा एकदा लागतात बघा, मुलगे बघत असतो. सगळ्याच मुलांबद्दल बोलत नाही, पण 80% असतच. काळजी मारा असे कातून कित्या करता, तुमची काय प्रॉपर्टी मी हडप करतोय. चांगल्यात तरी मला टाळी आहे. तर भगिनींचं सांगते, हे शायनर असतात बघा, नाक्यावर उभे रवतले. गाणी त्यांची सांगते, गाणी बेंबीच्या डेटापासून बरा त्यांची पॅन्ट असताना ती 32ची पॅन्ट आणि यांची कमार 30ची. ते जर सत्यनारायणाच्या समोर वाकले तर मागच्या सत्यनारायण बघूची गरजच नाही, ही त्यांची परिस्थिती आहे. जेवच्या पंक्तींना जर वाढू वनवे रवले तर मागे जे बसलेले असतात तो सांगतो, तुझा जेवण नको पण ह्याका हसून आधी बाजूक न्यावा. हे त्यांचे पॅन्टी नाक्यावर उभे असलेले बघा, ढोपरात त्यांचे पॅन्टी फाटलेले, जसं काय बॉम्ब स्फोटातून ठेवून तरी इलो हा. पूर्वीच्या काळात बापूस आपल्या मुलात पॅन्ट नव्हती, जीन्स म्हणून शेजाऱ्याकडून आणून आपल्या मुलाचं कुठेतरी मोठेपण करायचा. आजची परिस्थिती वेगळी आहे. बाजारात रवतो मुली दिसले काय आणि गाणं म्हणतो बघा, जरा माझा इलाज नाही, माझ्याला जरा हे आलंय, लोड आलाय, तुम्ही गेला असतं मला मूठ नाही येतो, जरा वाईट सांगा. आय लव्ह यू द चिल्ड्रन वॉन्टेड. तुमच्यावर माझं लय प्रेम. पहिला मला माहिती असताना तेरी उम्मीद तेरा मेलो बाउंटान, त्या पोराचं लक्षच नाही याच्याकडे. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है सनम. कसा तुका नेमच्या बाजूचा मधला टांग टांग सुटलंच तू त्याच्यातून. है सनम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. है सनम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. है सनम तो सिर्फ तुमसे प्यार. त्या मुलीचं लक्ष नसतं आणि मग त्या मुलीचा कर्मधर्म संयोगांचा लग्न झाला काय त्याच्या लग्नाच्या दिवशी ह्यो काहीतरी कलमा खाली नाही तर झाडाखाली झोपान रवतो आणि मग गाणं खायचा बघा. जीता था जिसके लिए. मुली आहेत ना ते 100% माझीच आठवण काढते. उद्या गेलो तो लांबडो हाडलेले ना तो भारी होतो, ते का ताकद नाही पण बॉम्बटा बरो. जीता था दुसरं होतो बरो, गायन बेन बरा करी, गालबील बरे फुगीर होते, पण त्यांनी मनोरंजन कमी केल्याने आता मुली म्हणते. मी नाही म्हणते, मी तुमका देवच मानलंय, तुमका मी असो देव मानलंय. 11 दिवस तुमका घराकडे नेऊन पूजणार देवा शपथ सांगते आणि 12व्या दिवशी शिरगावात पाठवणार. एवढं माझं तुमच्यावर प्रेम आहे. जीता था जिसके लिए, जिसके लिए मरना था.
हे फसवं प्रेम आहे. कुणी असल्या प्रेमावर आजकालच्या विश्वास ठेवू नका. ज्यांची प्रेम करून लग्न झाली आहेत 80% तरुण 20% चांगले आहेत. 80% तरुण कडी लावतात आणि आतमध्ये भांडी घालतात. लक्षात ठेवा. तरुण वर्ग माझ्यावर भडाक करतो पण माझा इलाज नाही त्याचा. पण मी भगिनींका म्हणजे जे भगिनी बिघडत चालले होत त्यांच्यासाठी फक्त मार्गदर्शन करते. तुमका समाजात खूप किंमत आहे. आई वडिलांच्या आज्ञेत राहा. कुठलोही बाप बघा तुमचा स्वतःचो 800 रुपयाचा मोबाईल 9 जपलेचं 10 बाहेर येतात. त्याचे 8 बाहेर येतात. हा तुमका लवकर समजलं बघा. जरा असे यावा बॉक्सच्या ह्या बाजू घ्यावा. होय ना. धन्यवाद. आय लव्ह यू गौतमी पाटील. हे बाबा माझ्या सिंधुदुर्गातली गौतमी पाटील मी होय. असू दे. पहिले हा वडील बघा भगिनींसाठी सांगतोय. बारीतून प्रबोधन हो गया मनोरंजन पण हो गया. 8 दाबलं तर 9 बाहेर येतात आणि नाही लोक पिनान बिचारो बापूस बाहेर काढता बघा. पण तुमच्यासाठी 20-20 हजाराचा मोबाईल घेऊन आपली मुलगी समाजात कशी तरी उठान दिसा होईल तिचा अभ्यास पूर्ण हो गयो. पण मुली काय करतात हल्लीचे सगळेच मुली नाही पण काही मुली काय करतात आवशीच्या आणि बापसाच्या मधीच रात्री 2-2 वाजता झोपान चॅटिंग करतात. कळत पण नाही त्या बिचाऱ्या आवशी बापसात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे मुलींनी. समाजात तुम्ही आवशी बापसात नाही जरी किंमत म्हणजे मदत नाही केलास तरी चालत. संसारात शिक्षण 15वी पर्यंत नाही घेतलास तरी चालत. पण समाजात आपल्या आई वडिलांची मान कशी ताट राहावा या प्रत्येक मुलीं जर लक्षात ठेवलास तर तुमचा प्रत्येक बापा कोटात मुलगी झालेली प्रत्येकात चांगली. आज मुलगी झाल्यावर भीती वाटता. भीती कधी पळायला जाय काय करीत ना बापसाचा नाक कधी खाली घाली. आता बुवांच्या मुलाबद्दल बुवा माका एवढा अभिमान. आज तो 2 वर्षाचा पोरगो भजनात तुमच्या तल्लीन होता. माका पण मुलगो होय होतो. ट्राय टू समटाईम पण आता नाही थांबले. मी दांडगो होय पण मनान दांडगो होय पण या शरीर म्हातारा झाला. शरीरात काय करू. तुम्ही बरोबर जोर केला. असू दे. ट्राय टू समटाईम त्याचा भाव होय वापरत असू दे. चालू देवा तुम्ही. माका नको. माझ्या आता सांगे घडत चालले. युग नाव सुद्धा बघा कसा. युग प्रशांत माळकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. IPLचा MS धोनी प्रमोद पाम्या म्हणजे बहुतेक येऊ मागा वाटतं सगळे हेलिकॉप्टर शॉट मारणार हा. बुवांची साला काढा 100 रुपयात साला काढूची होती. प्रथम तोरसकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सामना क्रीडा मंडळ 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. विवेक गणपत घाडी 51 रुपयांचं बक्षीस आहे. कट्टा बॉईज 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. तुळशीबाग मित्रमंडळ 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कैलासवासी भगवान अर्जुन माळकर यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती सायली संजय सेद्रुक यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सलग देवीची गाडी घ्यावी अभिनव शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ अभिनवची कुलस्वामिनी मुंबई उपनगरातील श्रद्धास्थान 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. तुळशीबाग मित्रमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री प्रदीप माळकर दाजी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. या गाण्यासाठी सिद्धार्थ ठुकरुल यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. शिमग्याची गाणी पप्पा चला गावाला जाऊ एक गाणं स्वयं परब यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. प्रकाश बांबरकर वैभववाडी आपल्या आवाजासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. तुझ्यानी माझ्या दोस्तीला ही दृष्ट नको ही गुणाची हे तुमचंच गाणं आहे नाटकातील 2 कडवी म्हणा. बुवा जयेंद्र राऊत यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. दाबोळे आता मला आठवत नाही होता. गणेश कामतेकर कोटकामते यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. धन्यवाद. उपशाखा प्रमुख प्रभू यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. पॉली यांच्याकडून हे 30 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. पोवाडा सादर करतो. आधी छत्रपती मग लागणार.
केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी जेसी क्लब तर्फे सदिच्छा भेट ही आमची पोच पावती आहे, लक्षात ठेवा. एकदा जोरदार ज्यांनी कोणी बक्षीस दिलंय त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बस तुमचा आवडता संदीप पॉली सुर्वे, नाही तो IPL मध्ये जातलच. तुका टीम बघता का तुझी अपेक्षित 21 रुपयात नाका भागवलेला 25. महाराजांच्या गाण्यासाठी समर्थ धावडे यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. चंद्रकांत पवार यांच्याकडून मगाशी जे 30 रुपये आले ते त्यांच्याकडून आले होते. धन्यवाद. भावांतरीचे हळवे जसे जुई फूल, हा तबला वादक मी म्हणजे थोडासा माझा स्वभाव म्हटला तर चालेल. मी कुठल्याही म्हणजे पकवाज वादकाला किंवा तबल्या वादकाला शक्यतो नाही. म्हणजे आमचं भजन हे असं आहे, तुमच्या समोर आहे, त्या पद्धतीने झालं पाहिजे. तर हा काय आज 12-13 वर्ष माझ्याकडे आहे. त्याचं लग्न हल्लीच झालं 8 दिवसापूर्वी, तरी सुद्धा तो माझ्यासाठी या 2 बाऱ्यांसाठी मुंबईला आलाय. पण आज तबला वादक माझा आला नाही रेग्युलर, संदेश सुतार. पण हा जो मुलगा आहे मला वाटतं कसबले बुवांचा मुलगा, एवढं सुंदर आज आमच्या भजनामध्ये तो मॅच होतोय. तर त्याच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर. म्हणजे तू वाजव कसाही, पण माका हर हुन्नरी कलावंत आवडतात. वाढदिवसाच्या निमित्त योगेश वारन मेंगरी, काय मेंगरी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रवी आंबेकर यांच्याकडून या पोवाड्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जिग्नेश राशिवरे या गाण्यासाठी, भावांतरीचे हळवे या गाण्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. भावांतरीचे हळवे जसे जुई फूल, भावांतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्या सुगंधाची स्वतःच्या सुगंधाची स्वतःला प्रशांतजी माळकर बंड्याभाई यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. GNPLचा कॉमन अंपायर, तुमच्याकडचे बहुतेक ना लय पुढे गेलेले दिसतं ना. GNPLचा कॉमन अंपायर बिली बाउंडिंग, तुमचा काय 2 विमलच्या पुड्या न खाता त्याचे पैसे वाचवून बुवांना बक्षिसा देणारे. वा वा वा. शरद पवार रवी शास्त्री GNPLचा लाडका अमित दळवी 50 रुपये दिलेले आहेत. माणूस बोलतो बघा, रवी शास्त्री तू फॅना माका 50 असू दे, मी फक्त मस्करी म्हणून बोलतो. झांगड झुंगा तो क्लब पण बघा बसलो अजून. झांगड झुंगा क्लबचा बादशाह, 52 पत्ते ओळखणारा आमचा तात्या यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सुधीर राठिवरे यांच्याकडून या गाण्यासाठी 102 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कुलस्वामिनी म्युझिशियन योगेश्वरी पश्चिम यांच्याकडून सदिच्छा भेट 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मंगलाष्टका म्हणतो आणि मग मी गजराला सुरुवात करणार आहे. आणि एक शिगम्यात आमच्याकडे जी देवगडात आमच्या जी गाडी चालतात त्याच्यातलं 1-2 गाणी फक्त घेईन.
हा तो झाला या मग मंगलाष्टका म्हणजे आम्ही म्हणणारी खूप म्हणजे आमच्या फेमस झालेली असत. इतर बुवा पण म्हणतात आपल्या पद्धतीने. ज्यांची मी इथल्या गणपती गजाननात आजच्या मारीतून एकच मागणं करते, जे माझे 35शी 40शी 45मध्ये जे अडकलेले असतात तरुण, त्यांचे करे या शेवटच्या महिन्यात फुटापुळे, त्यांची बिचाऱ्यांची लग्न होऊ दे. देवा शपथ म्हणजे अशी त्यांची परिस्थिती येईल. हा आता मगाशी मी आकडेवारी सांगल्यामुळे ते अर्धे बाधच झाले आहेत. त्याच्यात 30% लग्नाशिवाय रवलेले आहोत. चालू तो डेंजर परिस्थिती आहे. तुम्ही आम्ही सुटलो तर त्यांच्यासाठी 2 मिनिटं फक्त त्यांनी माळेवर उभे राहिल्यासारखे करा. आपल्या हातात माळ हा लोके बुवा आपल्या लग्नातच मंगलाष्टका म्हणता हा असा भासवून आपल्या शारीरिक न मिळता मानसिक समाधान मिळण्यासाठी फक्त 2 मिनिटं आपण मंडपात उभे आहोत असे उभे राहा. मी तुमच्या लग्नाची मंगलाष्टका म्हणत आहे. काय तुमच्या जखमेवरचा मीठ मी चोळीत नाही. एखादं दांडू घेऊन येते तुका मेल्या मंगलाष्टका म्हणा गेलं आम्ही मरतो कर्मात असो. बिचारे 2-2 महिने हो काका 2-2 महिने बिचारे मुंबईत पण येऊन राहतो. 2-2 वर्षा लग्न जमा व्हाया म्हणून परत बसच्या घेऊन मिरगात जावा करतले काय पर्याय नाही. म्हणून माझ्या तरुणांना सांगते गाव सोडू नका. मुंबई काय वाईट नाही पण गाव आपलं सोडू नका. आपली शेती करा, 4 झाडा लावा. का म्हणजे हय तुम्ही 500 कमवा आणि गावात तुमच्या 100 कमवा. त्याच्यात जो स्वाभिमान आला तो वेगळा हा लक्षात ठेवा. तरुणांना माझ्या सांगते जमिनी आपले विकू नका. या ठिकाणी 2 व्हीलर घेऊन आलेले जे तरुण आहेत त्याला विनंती आहे गाड्या हळू चालवा. ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्या घरी आपली आई बायको बहीण कोणतरी वाट बघत असतात. गाड्या हल्लीच्या तरुण जे काही चालवतात 80-90च्या स्पीडवरती, मी बोलतो 40च्या स्पीडवरती एखाद्याचा ॲक्सिडेंट झालं तर आपल्याला कमी लागेल, पण 80च्या स्पीडवर ॲक्सिडेंट झालं तर आपली काय परिस्थिती होईल. म्हातारपणी आपल्या आईवडिलांचा आपण आधार असतो, पण आपण जर तरुण वयात काहीतरी आपलं बरं वाईट झालं तर त्या म्हाताऱ्या आईवडिलांनी कुणाकडे बघायचं याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. आपली लग्न जर नवीनच झालेली असली तर आपली पत्नी घरी काय करेल. कारण नवीन लग्न झालेल्या एखाद्या पत्नीचा नवरा जर गेला असेल तर त्या लग्न झालेल्या स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणून सांगतोय गाड्या हळू चालवा. व्यसन जे कोण करत असतील व्यसनाला माझा अजिबात विरोध नाही, पण व्यसन करताना त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आपल्या घरी आपली तरुण बायको असते लक्षात ठेवा. आणि एकदा आपलं जर काय त्याच्यामध्ये झालं तर त्या बाईकडे बघण्याचा हा समाज वेगळ्या पद्धतीने आपल्या बायकोकडे बघत असतो. ऐका पैसा गाण्याचा मंगलाष्टका म्हणतो. सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रया गर्वन्वती वेदिका कसं वातावरण झालं आता बघा. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी. बोला शुभमंगल सावधान.
ठीक आहे, थोडक्यात फक्त गजर घेतो. आपण कोणीही जाऊ नका, शेवटपर्यंत थांबा. पुढच्या वर्षाच्या आत ही मंगलाष्टका उपयोगात यावी ही विनंती दिगंबर नर यांच्यासाठी. गणेशनगर सामाजिक विकास मंडळ खजिनदार आहेत बिचारे, सगळं व्यवहारच त्यांच्याकडे. हा त्यांच्याकडून बक्षीस. रामजी मुस्कवार यांच्याकडून हे बक्षीस आहे. दिगंबर नर यांच्यासाठी बिचारे किती ते हे करतात बघा. होताला काय टेन्शन घेऊ नको. 101 रुपयांचं बक्षीस आहे. या परमेश्वरानं आपल्या चोच दिल्या ना, तो दाने 100% देतलो. फक्त धीर धरा. 45 जाऊन दे, 50 होऊ दे, काय टेन्शन घेऊ नको. होतं आशेवर जगा. नको ती मुंबई, नको ते गोवा, नको ते डेहराडून. नको ती मुंबई, नको ते गोवा, नको ते डेहराडून. नको ती मुंबई, नको ते गोवा, नको ते डेहराडून. राया घरी जाऊ कंटाळा, राया घरी जाऊ कंटाळा, राया घरी जाऊ कंटाळा. नको तंबाखू, नको तो गुटखा, नको बाई बाटली. नको बाई बाटली. माध्यमातून जातो. विडी तंबाखू गोवा गुटखा व्यसनाच्या आधी लढले. शरीर भंगून गेले, सारे आयुष्य मातीत मिळाले. आई बायकोचा आधार अर्ध्यावरती सोडून गेले. व्यस्ताच्या नादाने आवाज गेला, व्यस्ताच्या नादाने आवाज गेला, बोलणी बंद झाली. व्यस्ताच्या नादाने आवाज गेला, बोलणी बंद झाली. या दारूच्या नशेतऱ्यांच्या घरादाराचे वाटोळे झाले. या ठिकाणी लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा आलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, या दारूच्या नशेमध्ये कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली. पण माझ्या भगिनीला माझी विनंती आहे, आपला नवरा बेवडा असू दे, जुगारी असू दे की कसाही असू दे, जोपर्यंत आपला नवरा आहे तोपर्यंत सुवासिनी स्त्रीला समाजामध्ये किंमत आहे. भगिनीनं लक्षात घ्या. एकदा तुमचा नवरा गेला की तुम्हाला हळदी कुंकाला जाता येत नाही. कुठलंही शुभ कार्य असू दे, तुम्हाला किंमत नाही. म्हणून आपण एखादा नवरा आपल्याला मिळतो म्हणून आपण वाईट वाटून घेऊ नका. एखादा बेवडा नवरा जरी तो पडवीत झोपला ना, पडवीत, तरी तुमच्या घराकडे वाकड्या नजरे. ह्या सरस्वती म्हणून मी खोटा कधी बोलत नाही, माका खोटा बोलता येत नाही. मी हल्ली त्याला सांगलंय गो माका थोडे दिवस जगाक दी, तेव्हा मग आता हय काहीतरी वाईट ह्या टाकता भागात कुंकू. कुंकू हे स्त्री
कलीचं धन आहे, लक्षात ठेवा. तुम्ही टिकली लावा, आपला काही विरोध नाही, पण ती टिकली लावलेली निदान बघू तरी समोरच्या होईल. बरं, टिकली अशी, त्याची साडी तशीच, ब्लाऊज तसोच, त्याच कलरची टिकली. 2-2 महिने आरशावर चिकाटलेलो असता भाऊ. आरशावरसून पडलो तर ठीक आहे, तो निदान लादीवर तरी आपटात. संडास बाथरूमात 4-4 महिने वास काय विचारू. हे आपण नवऱ्याचं पावित्र्य ठेवतो. आणि हे कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये थांबलं पाहिजे. आपण रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय, पण आपली परंपरा बुवानी भजन माझ्या वाईट नाही काय केलं, मी अजिबात सांगतोय, पण आजच्या भजनी श्रोत्यांची नस ओळखण्याची ज्या बुवामध्ये ताकद आहे तोच या कलियुगामध्ये तरुण जाणार आहे. आणि ते आम्ही प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या बुवांना दुखवण्याचा. मगाशी बुवानी वागदेकर बुवांचं नाव घेतलं. बुवा, मला ज्या बुवांचं पटत नाही त्यांच्याबरोबर मी बसत नाही, पण आम्ही त्यांना वाईट म्हणत नाही, कधीच नाही. काही गोष्टी आम्ही पण काय धुतल्या तांदळासारखे नाही, आमच्या पण हातून चुका झालेल्या होतील. पण आपण एखाद्या बुवाबरोबर माझं पटत नसेल तर आपण लांब राहायचं, बाबा तू मोठो, आमचं काय लोक बोलवतो अजून. ठीक आहे, की योगेश सामंत उत्कृष्ट ढोलकी वादक, कोकणची शान, एक सोलो होऊन जाऊ दे, एकदा उभे राहून लोकांना चेहरा दाखवावा. खरोखर उत्कृष्ट वादन. आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. बरोबर, छोटासा कलाकार आहे, उभं राहा. लग्न झालं हल्लीच आहे, छोटासा कलाकार आहे. नमस्कार कर, मागा पण कर, मागा काय केलं. लग्नात पाया पण माझ्या पडलो ना. थांबा, काय गाडीत माझ्या कोंबडी होती. एक फक्त गाणं, म्हणजे सुरुवातीला मला भजन चालू करायच्या अगोदर गाणं आलेलं, त्याच्यासाठी फक्त मी 2 ओळी म्हणतो. प्रथम घोगे, नाचरे मोरा, हे बाबा माझ्या. किती रुपयात? स्वप्नील घे. 30 रुपयात नाचरे मोरा. ठीक आहे. चंद्रकांत पवार यांच्याकडून पुन्हा एकदा 30 रुपयाचं बक्षीस असू द्या. तर हे देता हे महत्वाचं आहे. या माझ्या चेडवाकडे दिले का खुश होताला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यावरती एक गाणं, कुमार श्रेयश ठुकरून, सिद्धार्थ ठुकरून. मंडळाची परवानगी असेल तरच फक्त मी म्हणणार आहे, कारण बाळासाहेबांचं गाणं म्हणायला मी कोणाला घाबरत नाही. बाळासाहेबांना मी राजकारण म्हणून कधी मानत नाही. तरी पण आचारसंहिता चालू आहे. मंडळाने जर सांगितलं तर 100% बक्षिसाचा स्वीकार करीन. 101 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शिगम्यात आमच्याची गाणी चालतात. एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग,
घेतो. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे यांच्याबद्दल 2 शब्द. श्री रामभक्त गणेश नगर यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. 100% बक्षीस दिल्याबद्दल मी धन्यवाद. आपला धर्म टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जे जे हाल सोसलेले आहेत आणि हे माझ्या या लहान मुलांना माहीत नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मला इतिहासातलं तेवढं नॉलेज नाही, त्याच्यामुळे मी अति काही बुवा सांगत नाही. कारण इतिहास असा आहे, जे आपल्याला माहिती आहे तेवढंच आपण बोलावं. पण एक आपल्याला प्रत्येक मराठी आणि हिंदू बांधवांनी एवढं मात्र नक्की केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जेवढा आपल्याला उदो करता येईल तेवढा प्रामाणिकपणे आपण प्रत्येक तरुणाने भगिनींनी केला पाहिजे. तर संभाजी महाराजांनी एवढे हाल सोसले, त्यांचे एवढे हाल केले, डोळ्यात त्यांच्या काय सळया हे केले, म्हणजे पायाला त्यांच्या त्रास दिला, तरी पण ते आपल्या धर्मासाठी लढत राहिलं. असं आपल्या महाराष्ट्रासाठी लढणारं नेतृत्व म्हणजे संभाजी महाराज. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजल्या. काय माझ्या मित्रांना भगिनीला सांगतोय, आपण जे कर्म करणार आहे, कर्म ना, मग ते चांगलं करा नाही तर वाईट करा. मी आजच्या बारीतून जे काही चांगलं केलं आहे ते माझ्या गाठीशी चांगलंच पडणार आहे कर्म. पण जे वाईट काय बोललो असेल, बुवाना काय वाईट बोललो असेल, मायबाप भजनी श्रोत्यांना वाईट काय बोललो असेल, त्या कर्माची सुद्धा नोंद होणार आहे. आणि इथे जुने जाणकार जे भजनी श्रोते जण आहेत त्यांना 100% मी सांगतो ते पटणार. आपण जे कर्म करतोय ते आपल्या म्हातार वयात आपल्याला भोगावं लागते, लक्षात ठेवा. कारण सांगतो, आणि म्हातारपणात भोगावं नाही लागलं तर गरुड पुराणामध्ये पहिल्या अध्यायामध्ये मी थोडंसं वाचलं बुवा, थोडंसं. आपल्याला मेल्यानंतर सुद्धा भोगायचंच आहे. चांगलं जर केलं तरच आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे, नाही तर प्रत्येकाला नरकामध्ये जावं लागणार आहे. आपले एवढे हाल होणार आहेत, आपल्याला वाटतं मी हाव करीन आणि ताव करीन, ताकदीच्या जोरात आई वडिलांना आपण त्रास देतो. पण आपली मुलं सुद्धा आपल्याला 7 पटीने मित्रांनो त्रास देणार आहेत, लक्षात ठेवा. हे कलियुग आहे, इथे करायचं आणि इथं फेडायचं. म्हणून तुम्हाला जर कुणाचं वाईट करायला चांगलं करायला जमत नसेल तर करू नका मित्रांनो, पण निदान कुणाचं वाईट मात्र चिंतू नका. या कलियुगामध्ये आता हा भरगच्च कार्यक्रम इथल्या मंडळाने मी खरोखर एवढा धन्य झालो. गावी आमच्या मी सुरुवातीलाच सांगितलं, आणि मी मोठेपणा उगाच सांगणारा बुवा नाही, मी खूप मुंबईमध्ये कार्यक्रम केले, पण असा सभामंडप आणि एवढा मोठा हा परिसर मी पहिल्या प्रथमच मुंबईमध्ये बुवा बघितला, देवा शपथ सांगतोय. आणि याचं सारं श्रेय या ट्रस्टला, इथल्या सर्व कार्यकर्त्यांना जातं. आपण ही जी एकजूट ठेवली आहे, इथले जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते असं म्हणत नाही की हे सगळं माझ्यामुळे झालंय. सगळ्या ट्रस्टीला, सगळ्या सभासदांना, सगळ्या माता भगिनींना विश्वासात घेऊन त्यांनी हे सगळं केलेलं आहे, लक्षात ठेवा. ट्रस्ट सांभाळायचं मित्रांनो सोपं काम नाही आहे. मला सुद्धा त्याच्यातनं थोडासा अनुभव आहे. ट्रस्ट म्हणजे काय असतं. ट्रस्ट म्हणजे ही खूप कठीण गोष्ट असते. प्रत्येकाचा लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा सन्मान ठेवावा लागतो. आणि हे असं भव्य दिव्य तुमचं हे आणि आचारसंहितेमध्ये सोपं काम नाहीये. भगवंताने यापेक्षा मोठमोठे कार्यक्रम आपल्या या पवित्र स्थानामध्ये व्हावेत अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गजराला आमचे प्रमोद धुरीबुवा यांचे सुपुत्र, माझे जवळचे मित्र प्रणव धुरी यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. खूप गोड मुलगा आहे. आणि धुरीबुवांची दोन्ही मुलं, मोठ्या मुलाचं त्यांच्या हल्लीच लग्न झालं, मला जाता आलं नाही. सावंतवाडी म्हणजे आमच्या इकडून 100-125 किलोमीटर. ठीक आहे, ये बरोबर. पवारसाहेब तुम्ही इलाज म्हणून बरा झाला. तुमच्यासारखं आमच्या बुवांच्या बाजून मी बसते. ऐकला, आमच्या बुवांच्या बाजून माका बसायला लागतात. त्यांचा जवळ झाला ना, तुम्हीच आहे त्यांच्या बाकी. बाकीचे कोण विद्यार्थी येले तर बाका हैराण करतो. सांगा नको मला, हे तो लोक म्हणत होतो मीच त्यांच्या पाठीवर. बाबा नाही, कोणते जाऊ दे त्यांच्या पाठी. लोकी बुवा
हा? हे का तुला तिने हा बरा सध्या चालू आता बाळासाहेबांवर 2 ओळी मी पुन्हा एकदा सांगतोय. बाळासाहेब म्हटल्यावर त्यांना कुठल्याही पक्षाच्या चांगली बोलू नका. खूप म्हणजे खूप आपल्या महाराष्ट्रासाठी केलंय बाळासाहेबांनी. सुरुवातीला 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारं आपल्या महाराष्ट्रातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. लक्षात ठेवा. एकदा सांगितलं महाराष्ट्र बंद तर महाराष्ट्र एका फटक्यात बंद व्हायची ताकद बाळासाहेबांच्या शब्दामध्ये होती. आता महाराष्ट्र बंद मागच्या दरवाज्यात दुखाच्या झालं. आताच्या राजकारणात काय बोल. त्या दिवशी एक मी ना रील्स बघितलं. तुम्ही राग मानू नका. असे प्रचार करून ना एका रूमवर गेले 5-6 तरुण उमेदवार. हो आमच्या उमेदवाराला निवडून द्या. ते बोलतात ठीक आहे देऊया. तर खायच्या पक्षात ह्या पक्षात आणि तो उमेदवार ना रील आली म्हणजे काय खरा असा खोटा असा. तो उमेदवार जरा बाजूक गेलो म्हणता फोन इलो हा माझा आणि बाजूक गेलो तो परत इलोच नाही. ते सांगतात ज्यांना समजावतात ना ते सांगतात हो मता मागा नको आमचा उमेदवार फुटलो. हल्ली हा राजकारण हा त्याच्यामुळे त्या विषयात आपण जाऊया नको. महाराष्ट्रामध्ये एकच ढाण्या वाघ हो जन्मला. महाराष्ट्रामध्ये एकच ढाण्या वाघ हो जन्मला. या वाघाने महाराष्ट्र गाजविला. हिंदुर्गई सम्राट त्याला म्हणती आदराने. बाळासाहेब जीवन जगले जगले सेनानायक. नाही तत्वाची तडजोड केली तत्व गहाण नाही ठेवली. नाही तत्वाची तडजोड केली तत्व गहाण नाही ठेवली. मराठी माणसाचा स्वाभिमान जपला हो साहेबांनी. मराठी माणसासाठी घडणारा व्यक्तिमत्व कुणाची हिंमत नाही मराठी माणसाला बोलण्याची. बाळासाहेब गेले तशी मराठी माणसं मुंबईतून बाहेर जायला लागली. मुंबईचं त्यावेळेचं वातावरण या लहान लहान मुलाला माहिती नसेल नाही. मराठी माणसाचा स्वाभिमान जपला हो साहेबांनी. शब्दाला होती धार घायाळ केले अनेकाला त्याने. प्रसंगी रस्त्यावर उठले प्रसंगी रस्त्यावर उठले. दुःख जाणून हे झाले दुःख जाणून हे झाले. सना खान यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजरात शेवटीकडे जाऊया. वेळ झालाय बरं. मी बुवा प्रामाणिकपणे सांगतोय तुमच्या गजराच्या वेळी जेवढी लोक होती त्याच्यातली 1-2% घरी गेली असती नाकारत नाही. पण बाकीची मी आहेत तेवढी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जबाबदारी तुमची. ओके आय एम लोके.
महाराष्ट्राचा ढाल्या वाघ हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा अभिनव शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.